हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे अननसाचा शिरा. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी पॅन मध्ये 3 चमचे तूप ऍड करणार आहे. आता आपण हे तूप गरम होऊ द्यायचे थोडे. आपले तूप गरम झालेले आहे, तर आपण आता त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. ते पण आपण थोडे फ्राय करणार आहोत. हे ड्रायफ्रूट फ्राय केल्यामुळे शिऱ्याची टेस्ट एकदम छान येते. 1 ते 1.5 मिनिटापर्यंत फ्राय करून आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घेणार आहोत. आपले ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहेत. आता आपण काढून घेतो ते. या तुपात 1 वाटी रवा ऍड करणार आहोत. आपण तो पण छान भाजून घेणार आहोत. खमंग वास येईपर्यंत आपण छान भाजणार आहोत रव्याला. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आपल्याला. हॉटेलमध्ये जो पायनॅपलचा शिरा खातो त्याच्यामध्ये फ्लेवर ऍड केलेला असतो, पण आपण जो घरी शिरा बनवतो त्याची टेस्ट एकदम छान असते. तर तुम्ही हा शिरा नक्की करून बघा घरी. आपला रवा छानपैकी भाजला गेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता आपण त्याच कढईत 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये पायनॅपलचे पीसेस टाकणार आहोत. हे पण आपल्याला 1 ते 1.5 मिनिट फ्राय करायचे आहे. आता आपण यात 2 वाटी पाणी ऍड करणार आहोत. आता आपल्याला अननस झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही, छान वास येतोय अननसाचा. आता आपण यामध्ये 1 वाटी साखर ऍड करणार आहोत. तुम्ही इलायची पावडर पण ऍड करू शकता, पण मी नाही टाकत आहे. आपली साखर मेल्ट झालेली आहे. आता आपण यामध्ये रवा ऍड करणार आहोत.
आपला पायनॅपलचा शिरा छान झालेला आहे. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला थोडं पातळ होतं, पण आता तो शिजला आहे छानपैकी. आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. एकदम मऊसूत दाणेदार आपला अननसाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण 1 मिनिट झाकण ठेवून थोडी वाफ घेणार आहोत. आपला अननसाचा शिरा तयार झालेला आहे. आता आपण सर्व करू. मऊसूत दाणेदार अननसाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.